नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे संकष्ट चतुर्थी. संकष्ट चतुर्थीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि तुमच्या परिवाराला पण. आज आमच्याकडे देवीचा ताट भरण्यासाठी पुरणाच्या पोळ्या कराव्या लागतात. संध्याकाळी पुरणाच्या पोळ्या करायच्या आहे मला. आता सकाळचा स्वयंपाक झालेला आहे, देवपूजा वगैरे सर्व आवरून घेतलेलं आहे मीनी. आणि माझा उपवास आहे, उपवासाचे साबुदाणे बनवायचे बाकी आहे. मुलांना जेवण देते आणि मी तुमच्याशी मग बोलते. देवपूजा वगैरे सर्व आवरून घेतलेलं आहे मीनी. फक्त माझे उपवास आहे म्हणून साबुदाण्याची खिचडी बाकी आहे, ती बनवून घेते. आणि मला आज गव्हाचं पीठ पण चाळायचं बाकी आहे, ते पीठ चाळून घेते. साबुदाणे खाऊन थोडा आराम केला. आता 1:45 वाजून गेलेले बघा. घड्याळमध्ये थोडा आराम करून घेतला. आता मी बघा असं बांधून घेतलं. आपलं गव्हाचं पीठ गाळायचं आहे आपल्याला, म्हणून असं बांधावं लागतं. असं गाळावं लागतं. पुरणाच्या पोळ्यांना खूप मेहनत करावी लागते, तेव्हा आपल्याला खायला मिळतं. पूर्ण हे गाळून घेते मी. संध्याकाळी नैवेद्यासाठी लागणार आहे आपल्याला ना, मग आता गाळून घेते. फोटो काढून घे. झालं मी पीठ गाळून घेतलं मी. याच्यात आपल्या 2 दार पोळ्या होती, असं करून घेतलं मी. आता गुढीपाडवा बी येतोय, त्याच्यामुळे मी थोडं एक्स्ट्रा करून घेतलेलं आहे. मला कामात येईल म्हटलं. आता काढून घेते मी आणि मोजून कणिक मळून घे. आता डाळ पण लावून देईल ना. संध्याकाळ होत नाही तोपर्यंत मला स्वयंपाक पण करायचा आहे ना पूर्ण. 4:30 वाजले. आता तयारी वगैरे केली. कृष्णा दादाला शाळेला ट्युशनला जायचं आहे. आता मी चहा ठेवला आहे त्याच्यासाठी. त्याला म्हटलं चहा घेऊन जा बाळा. त्याला 8 वाजून जाता यायला. आणि गुडिया राणी माझी हेल्प करते, पुरण चाळू लागते ती. मम्मी म्हणे मी पुरण चाळते. म्हटलं चाळ बेटा. माझी गुडिया राणी खूप हेल्प करते. मावड्या काय करतोय? कुठे चालतोय? मुली अशा राहतात. दादाला चहा देते. गुडिया राणीने कसं पुरण चाळलंय ते पण मी तुम्हाला दाखवते. पाहुणे येऊन गेले म्हणून 8 वाजून गेले. पुरणाच्या पोळ्या राहून गेलेल्या आहे. सर्ववरती घेऊन आली मी. आणि गुडिया राणी तेल लावते. मावड्या माझी ताई खूपच हेल्प करते आज मला. चला तर मग मी आता पूर्ण तयारी करून घेते. हे बघा माझी मम्मी किती छान पुरणपोळ्या बनवते. आता लास्टची एक मी बनवणार, तुम्हाला पण दाखवणार. हो हो. मला काही एवढी मोठी येत नाही, त्यामुळे मी छोटीशी बनवणार. आज माझी ताई बोलते तुमच्याशी. बघा केवढी मोठी झाली. हे बघा टाकली मस्त. कशा आल्या पोळ्या कमेंटमध्ये नक्की सांगायच्या. बस 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 व्यवस्थित घे. घे व्यवस्थित. अरे मोकळा हात कर. हां घे. आता वरती घे ना. इथं धरायचं ताई किनारी. हां असं. हां असं देते का माझ्याकडे? हां ना.
ताईने पोळी बनवली, थोडीशी मी हाताने घेतली. मावड्या, कसं वाटलं तुला पोळी करून? पोळी करून कसं वाटलं मग? छान. ऊनला चटका लागतो ना? नाही, चटका लागला नाही. बघा किती घामेघाम झाली. आणि ताईची पोळी बघा किती फुलते. फक्त लास्टला मम्मीने हातावर घेतली होती. बोल. फक्त लास्टला मम्मीने हातावर घेतली होती. सर्व तू केलं ना? हां. उंदरा. चला तर मग आता ती पोळी काढून घेते, आपल्याला खाली जायचं आहे. खाली जाते मी. हे बघा माझी पोळी. हे बघा किती छान आली आहे. कोण शिकवतो मग तुला? मम्मी. मला मम्मीने शिकवली पुरणपोळी. हे बघा. बस कर आता. टाक टाक टाक. छान. मम्मा कशी आली पोळी? खूप छान. दाखव बरं. मी आणि पप्पा खाणार आहे तिला. दाखव. माझ्या माऊच्या हातची पोळी. हे बघ, यम्मी यम्मी. ओ, भारताचा नकाशा बनवला मावळा. हे बघा अशी मस्त. आता मम्मी फोल्ड करते. तुझी मम्मी कशी करते पोळ्या? छान. हे बघा, ही माझी मम्मीने बनवली. बघा. हे बघा, आम्ही चतुर्थीचा ताट असा करतो. दाखवू ते इकडे पण सर्व. इथं रसोई आहे, खीर आहे, भजी आहे, कुरडई आहे, भात आहे आणि 5 पुरणाच्या पोळ्यांचा पोळ्या आहे. भोग लावला जातो पुरणाच्या पोळ्यांचा. आणि हे देवस्थान. चौदशी पूजा करून घेतो ना. पूजा करावी लागते. इथले तांदूळ सांडून टाकले ते नाही. हां, घे ना बेटा, व्यवस्थित पूजा कर ना. हां, थोडं थोडंच लावायचं, जास्त नाही लावायचं. तांदूळ वाहून दे. देवीची पण करून घे, आपल्या देवीची. पिलू, पुढं सर, पाय नको लागू दे. हां, डोकं टेकून पाय पडायचा. डोकं टेक खाली. खाली तिथं नाही, खाली टेकायचं. ताई कधी शिकणार? हां, छान. आशीर्वाद घे. जा बेटा, तू पण. व्यवस्थित करायची. देवीची करून घ्या, आपल्या देवीची. पिलू, उभा राहा. बस. पाय पडून घे, डोकं टेकून. दादा खूप मोठा हो. मला या जेवायला. पुरणपोळी नाही पाहिजे का पण हे उद्यापर्यंत सर्व फिनिश करायचं आहे. आता नाही. मग काय घेणार आहे तू? मी आमटी आणि भात. आणि कुरडई. मग भात मध्ये घेतो.
बस कर जेवण कर. या सर्वजण जेवायला, आम्ही पण जेवण करतो. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि ज्याने सबस्क्राईब केलेलं नसेल त्याने सबस्क्राईब करा. बाय.